शिक्षक पात्रता परीक्षा अखेर मुहूर्त ठरला। टीईटी परीक्षा होणार याच तारखेला, याच दिवशी होणार परीक्षा। पहा सविस्तर बातमी काय आहे आणि अति महत्त्वाच्या तारखा काय आहेत, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। चला तर सुरू करूया या व्हिडिओला। दिवाळीनंतरच टीईटी होणार, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन हा निर्णय होईना आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दिली 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ। यावर्षी एकच होणार टीईटीची परीक्षा। परीक्षेच्या आदल्या दिवशी टीईटीचा पेपर फुटला आणि ऐनवेळी आपल्याला 6 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द करावा लागला। त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन यावरील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र समिती नेमली, मात्र अजूनही या समितीचा त्यावरील निर्णय घेता आलेला नाही। त्यामुळे ही परीक्षा दिवाळीनंतरच म्हणजेच नोव्हेंबर अखेर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी सांगितलेली आहे, म्हणजे MSME ने डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो। ठीक आहे, शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 21 जून रोजी होणार होता, पण नीटचा पेपर फुटल्याने टीईटीचा पेपर 28 जूनला घेण्याचे ठरले होते, पण परीक्षेच्या आदल्याच दिवशी पेपर फुटला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली। या परीक्षेसाठी 6,125 उमेदवारांनी नोंदणी केली असून यात 2,26,263 शिक्षक आहेत। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार की सेवेतील शिक्षकांना इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे आणि ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी न्यायालयाचा हा निर्णय मात्र बंधनकारक असणार आहे। त्यामुळे 1 ते 8 वयवर्ष 53 असेल तर तुम्हाला 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी पास होणं अनिवार्य आहे। मात्र टीईटी जर नोव्हेंबरला गेली तर हे कसं शक्य आहे, म्हणून याच्याबद्दल खुलासा हा MSME कडे मागणं आवश्यक आहे। न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिक्षकांना टीईटीच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी वर्षातून 2दा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला। मात्र पेपर फुटल्याने यंदा एकच टीईटी होणार आहे आणि आता परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचा निर्णय झाल्यानंतर तज्ज्ञांकडून टीईटी 9 माध्यमांमध्ये नवीन प्रश्नपत्रिका संच तयार करता येतील आणि ती परीक्षा केंद्र निश्चित झाल्यानंतर त्यामध्ये CCTV सह यंत्रणेची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे अशा कामांसाठी साधारणतः 3 महिने लागू शकतात। त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यानंतरच टीईटी होऊ शकते असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे टीईटीची परीक्षा आता नोव्हेंबर अखेर होईल यात काही शंका नाही। एक महत्त्वाची ही अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।